मित्रांनो, मम्मीने बघा मला किती छान मेथीचे ठेपले बनवले आहेत. मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणून आज लवकर उठली मम्मा. पोहोचलो आपण. मित्रांनो, मस्त दही आणि ठेपले मम्मीने बनवलेले आहेत मला. आणि ही नुसती उड्या मारायला बघते इकडे तिकडे येऊन. तर हिला आता मी मारली आहे, इथं जाऊन लांब बसली माझ्या. फक्त ती थोड्या वेळाने परत येणार, नाटक करणार. तर मित्रांनो, आता माझा क्लास आहे. आता किती वाजलेत? 10 वाजलेत. तर मग 10:30पर्यंत पोचायचं आहे. परत 2 तासाचा क्लास आहे. आपल्या गाडीचं जे आपला स्टॉल आहे, स्टॉलचं चाकाला थोडंसं डॅमेज झालं आहे. मला ते स्टॉलच्या चाकाचं नीट करायला लागेल. पहिले वेल्डिंग करायला लागेल त्याला. आणि मे बी ती वेल्डिंग मला आजच करायला लागेल, कारण की उद्या ईद आहे. तर मग उद्या म्हणजे लोक बिझी असतील सगळे, तर आजच करायला पाहिजे. हाँ बता अभी 7th वन कैसे सॉल्व करेगा आदित्य? इन अ कैपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर, straight thin metal wire of radius is inserted symmetrically at one end of the combination, is dipped vertically in water such that the lower end of the combination is at the same level. The rise of water in the capillary tube is this. Then calculate. ये बताओ भाई. देखो, इसमें ये आर और आर तो नहीं रहेगा क्योंकि इनवर्सली प्रोपोर्शनल रहता है. हाँ, ये डायरेक्ट प्रोपोर्शनल बता रहा है. इसमें ए भी नहीं रहेगा क्योंकि इसमें आर प्लस आर हो रहा है. पर हाँ. इसमें इंसर्ट करेगा तो रेडियस कम होएगा, हाँ. बराबर. तो इसलिए आर माइनस आर वाला राइट आंसर है. लॉजिक बराबर की नहीं? लाडले म्याव गोप 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 गोप. 1000% 101 लॉजिक लगा के सॉल्व किया है. आंसर सी. देख आदित्य, आंसर सही है क्या? सही है. देख सी है क्या आंसर? अबे मित्रांनो, आमच्यासोबत आज एक खूप छान प्रसंग झालाय. छान नाही म्हणजे वाईट आहे. 3 महिन्याआधी एक कुकू FM ला काहीतरी स्टोरी आली होती. कुठला तरी पोरगा अधिकारी वगैरे होतं असं काहीतरी. तर हिनी ती स्टोरी बघायला 2 रुपये भरले. 2 रुपीज भरले तिने. आता 2 रुपये भरल्यानंतर त्यांनी तिथे लिहून दिलं असेल की फ्रॉम द नेक्स्ट मंथ इट विल बी ऑटो डेबिट ऑफ 500. तर हिने ते वाचलं नाही. जे की सगळं वाचते, हिला सगळं कळतं. तर तिने ते काय वाचलं नाही आणि तिचे पैसे गेले डिसेंबरमध्ये. आता हिला नाही माहिती, अरे डिसेंबरमध्ये आम्ही जरा चांगल्या स्टेटमध्ये नव्हतो आणि आमचं दुकानाचं पण खूप जास्त बिझी चालू होतं सगळं. तर मग आणि आत्ता आम्ही जरा स्टेटमध्ये आलो आहे. तर हिने आता जस्ट हिस्ट्री चेक केली तर आज 19 मार्चचा ऑटो डेबिट होता आणि आत्ता 500 रुपये गेले परत. बाप रे, इतका वाईट वाटतंय तिला. बघा मम्मीचं तोंड बघा, माझ्या बिचारी झोपली. खूप FM आहे ना. आता खरंच कोण असतं ना माणूस तर इतकं जाऊन मारलं असतं ना. मी बडव्या माझे 25 वडापावचे पैसे घालवले. डिसेंबरला गेले, आज गेले. आता बघितले एका माणसाला द्यायचे पैसे, म्हटलं बघावं तरी बॅलन्स किती आहे. तर 500 रुपयाला सुद्धा लागलाय. कसं होतं माझ्यासोबत. बिचारीचे पैसे गेले, आता वाईट वाटतंय. आणि मी माझं इतकं बघून करते व्यवस्थित आणि आज पैसे गेले. खूप वाईट वाटते मला. कमवले नाही काय, पैसे घालवले. जाऊ द्या, त्याच्या पुढे मला दाखव आणि कर काय करायचं. जाऊ दे, एक चूक माफ. एक नाही ते 2 झालेत ना, माहितीच नाही. 2 ऑटो डेबिट, 2 चूक माफ. कुकू FM वाल्यांनी पैसे घेतले तर त्यांचा चॅनल पण बघू दे. मेल यांचं दळीन त्यांचं. यांनी आता पैसे घेतलेत की नाही कुकू FM वाल्यांनी, आता त्यांचा चॅनल बघते, स्टोरीज बघते त्यांचे काय आहेत, दिवे लावलेत ते बघू दे मला. एकदा 2 रुपये चुकीने भरले तर 1000 रुपये गेले. आता मला इतकं खराब वाटतंय ना. 1000 रुपये कमवायला दिवसभर उभं राहावं लागतं. द्यावं लागतं. ह्यांनी 500 2 वेळा डेबिट माहीत नसल्यामुळे सगळा
स्कॅम झाला माझ्यासोबत. इतकं खराब वाटते ना. कुकू एफएम वाला माणूस जर इथं असता ना, म्हणजे असा खरोखरचा माणूस आहे, त्याने डेबिट केले, त्याला काय मारलं असतं जाऊन बाई मी. जाऊ देच. पैसे गेले बापरे. जाऊन 5 लाख नाही कापले तुम्ही. 5 लाख आहेत का अकाउंट मध्ये? 50 तरी आहेत का अकाउंट मध्ये? 5 लाख पण 5 लाख बोलतो. जे काय आपले थोडेफार पैसे त्यातनं पण 500 रुपये गेले 2 वेळा. मला माहितीच नाही. मी म्हणलं त्या भैयाला तेलाचे पैसे पाठवावे. बघते तर 499 म्हणून तुला विचारलं, तू घेतलेस का? तू बोलतो मी नाही काय केलं. नंतर बघितलं तर ऑटो डेबिट चालू होतं. कसं काय करायचं? म्हणजे आपल्याला माहिती नसतं. आपण एखादं स्टोरी खूप छान आहे म्हणून 2 रुपये भरा, नेक्स्ट स्टोरी वाचा. 2 रुपये भरले आणि कामामध्ये विसरले 2 रुपये भरल्यासाठी ऑटो डेबिट चालू केलं. नाही, ऑटो डेबिट नव्हतं केलं चालू अथर्व. चालू नसतं. मी स्वतः 2 रुपये भरले होते. म्हणजे ते तुझ्या नकळत ते चालू होतं मम्मा. हा, पण नकळत असं नसतं ना. असं नाही व्हायला पाहिजे ना नकळत. आपण जर स्वतः पैसे भरतोय तर ती आपली मर्जी असते. पण ज्यावेळेस आपल्याला माहितीच नाहीये की आपल्या अकाउंटमधून पैसे काढतायत, जसं आपण एखादं लोन घेतो तर त्या लोकांना आपण सांगतो की बाबा आमच्या ह्याच्यातनं ऑटो डेबिट होऊ शकतात, करा. ती आपली मर्जी आहे ना. पण हे असं काय यांचं भलतेच यांचे रूल्स फालतू झाले. यांच्या रूल मुलं मरल एखादा माणूस लवकर. चहा बनवत होता. ती मांजर मरेल. मी चावते. चहा प्यायचा. माझी सोनोली, माझी माझी कुकुडी, माझी चुचुडी. माऊ, ए माऊ, आपण कुठे जाऊ? माझी गती सुंदर माऊ. ए बाई चावते. तुला मारू का ग? तिच्या आईसारखीच चावरी येते. सर्वांना आज गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येस. तू पण दे. हॅपी गुढी पाडवा एव्हरीवन. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़ी खुशी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. ओ लाडले. गॉप 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 गॉप. मित्रांनो, मला एवढा त्रास दिला हिने तर मी हिला खिशात भरून ठेवलंय. आता हिला खिशात भरून ठेवलं तर ही हालू शकत नाही जास्त. मस्त बसली खिशामध्ये. आता हिचं काही चालत नाहीये. हिला मी मस्त घेऊन फिरतोय घरामध्ये पूर्ण. हे बघा, सगळीकडे जाऊ शकतो मी आता तिला घेऊन. काहीच टेन्शन नाही. बघ मग मावाली, तिला बांधून तिथं खिशात भरले तर तिला कळत नाही काय. आता तुला मी काढते ना मूर्ख. काढ काढ. चक्रम सायली. ते बघ ते बघ काय करते बघ. ओय, खूप मस्तीखोर आहे बाबा. मित्रांनो, मस्त मम्मीसाठी चहा बनवूया. तिला आता खूप जास्तच हेडेक होत आहे तिचे पैसे गेल्यामुळे. मला वाईट वाटते त्याचं. तर आता चहा बनवूया छान तिला, तर जरा मूड चांगला होईल. बघा ह्याचं काय, कुठे गेलीये बाप रे. ओय, आम्ही शोधतोय. तर मित्रांनो, आता भाजी बनवूया आपण. ही आपली भाजी अशी दिसतीये पूर्ण छान छान. हिला हिला वडापावचा मसाला पण बोलतात का? ओके. पण आम्ही पहिल्यापासून त्याला वडापावची भाजीच बोलतो. मम्मा झोपली होती थोडा वेळ, 20 मिनिटं झोपली असेल. थोडासा नॅप घेतला तिने, तिला जरा फ्रेश वाटतं. चला मित्रांनो, आता
आम्ही चाललो दुकानामध्ये. तर ही एक पिशवी आहे आणि हा एक सिलेंडर आहे. अजून तेलाची एक बॅग घ्यायची आहे. बॅग नाही म्हणजे डब्बा घ्यायचा आहे पूर्ण. आज जरा जास्त वजन आहे जायला. तर मग चला भेटूया दुकानामध्ये. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत दुकानामध्ये आणि खूप शांत वाटतं मला आता सध्या. असं आहे मार्केट. लोक येऊन विचारून गेली तर आहेत पण आपलं दुकान नव्हतं लागलं तेव्हा. आता चालू केलं आहे तर मग कस्टमर्स येतील. आता 2 ऑलरेडी कस्टमर्स आलेले आहेत. सिलेंडरचंच टेन्शन आहे. लवकरच गोष्टी होऊ दे असं मी होप करतो. ओके का 4-5 ठेव मग फ्रिक्वेन्सी वाढायची. एकदा हारच जाऊ द्या. हो मग छान गाणं वगैरे बोलतो वो काय पण. अरे मेरे पास सिम है सदा. मग बघ माझ्याकडे सिम बघलं होता. हरवला मेरा घूम गया यार. जीना है हंस के हमें जीवन का हर पल, कोई जाए कोई भी न जाने यहाँ तो होता है कल. आता डबे शांत आहेत सध्या. रमजान आता संपेल. उद्यापासून कदाचित चालू होईल पण एवढा वेळ तर शांतच गेला सगळं. 1-1, 2-2, 1-1, 2-2. अथर्व बोल ना मम्मा. अख्खा गाव सोडून इकडे लांब येतं ना. माझे स्टुडंट लोक रद्दी साचवतात आणि ती मला देतात. त्यांची मम्मी वगैरे साचवतात आणि मी कामं करायची ना अश्विनी. पार्सलला द्यायला ती लोकं जातो खूप चांगले आहेत. मी. ते लोक पण देतात रद्दी. असंच ठेवतात ते आपल्यासाठी. हां क्रश हो जाएगा अगर उसमें डालूंगा. 30 रुपये आणतो आम्ही. मागे कधी कधी संपली की आणतो आम्ही पण मोस्टली तर त्यांच्याकडे जातो ना अजून क्लासला मी तर ते देतात मला. मम्मा अगर 5 आपके पास 100 है क्या? मेरे को 20 बाद में दे दो क्योंकि मेरे पास 400 वगैरह देने के लिए नहीं है. ऑनलाईन करते ना. ये लो आप बाद में दे दो मेरे को 20. ये 3 वो 2. हाँ हाँ श्योर सर. कोई लोक एवढ्या धडधडीत आवाज येईल का? हो मग माईक कशाला दिला तुला? हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी मानसाने मानसाची मानसासन वागणे. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी मानसाने मानसाची मानसासन वागणे. पता है क्या काय दुसरा वाला देईल ना. मग गॅस फास्ट कर. कॅमेरा टर्न कर ना. काय आलं दिसतो ना तुला? मला नाही. काय बोलते? मला नाही. तू दिसते ना मम्मा. आत्ता कुठे मला वेळ भेटला ग्लव्स घालायला. जा सब गरम है वाला. वहाँ पे नहीं है कुछ. सब बनता है इंस्टेंट. कुछ निकाल के नहीं रखते हैं. कांदा भजी है उसने नहीं दे रहा था. तो क्या है अभी हमारे पास 3 ही आइटम्स है. वड़ा पाव है, कांदा भजी और बटाटा भजी है. आप बड़ा पाव देखो मिर्ची है तीखी वाली. हाँ है उधर. वड़ा पाव सोडत रहा मम्मा. करू तर ते. ये आपको खाने के लिए. क्या बोलता है वड़ा पाव? आहे ना.
धर. अजय भजा पण केल्यात गोल 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 नाही रे, गोल गोल. तर मित्रांनो, माझा मित्र येतोय आता. ठीक आहे, माझा एक मित्र काका येतोय घेऊन चालला श्रीखंड. आम्ही इंजिनिअरिंग सोबत केली. फर्स्ट इयरपासून आम्ही सोबत आहोत. फायनल इयर प्रोजेक्टमध्ये आम्ही सोबत होतो. आम्ही सोबत खूप सारे कॉम्पिटिशन्स केले. अजून सोबत आम्ही फिरायला देखील गेलो. खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे फॅशन शो सोबत केला आहे, खूप साऱ्या गोष्टी सोबत केल्या. तर मग जवळचे हा माझा चार बांध मित्र ना आहे, तर मग. आता येतोय मला भेटायला. तर मित्रांनो, आता जस्ट और ये मेंदू वड़ा आज में तो बेचता ही है चाय इधर आ रहेगा. जा, इधर आ जा. तू क्या पहन के आ रहे? हाँ, गुड़ी पाड़वा, हैप्पी गुड़ी पाड़वा ब्रो. कहाँ पे गया था तू? उधर कितने साल के बाद मिल रहे मुझे नहीं तू मालूम. पाव घ्यायचे का? मैं नहीं गिना. कैसे हो? मैंने तेरा इंट्रोडक्शन देके हो गया. देखो अथर्व का फ्रेंड आहे. अथर्व अंकित भैयाशी भेटो. ये इतना ज़बरदस्त कलाकार है ना, स्केचिंग में और एंकरिंग में. सब पेन से स्केच निकालता है. पेंटिंग वगैरह, एंकरिंग, सब बढ़िया. अभी जो यूथ फेस्टिवल होता है ना मुंबई यूनिवर्सिटी का, उसमें सब में ये रहता है हमेशा. पंजाबी आहे ना तो? कौन? पंजाबी. शशांक पंजाबी नहीं है. चुप बैठना. भैया यार, भोजपुरी 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 नहीं, लेकिन तेजपुरी. मराठी में भैयाच बोलते. देतो. तर मित्रांनो, आता किती वाजले आहेत? मम्मा, टाईम काय झाला आहे? 8:10 झालेत आणि आपले वडापाव संपलेले आहेत. ए चटणी लगाना है तो क्या? आजचा जो रश आवर होता तो खूपच जास्त रश होता. आणि माझा मित्र देखील आला, शशांक. इधर आहे, शशांक पण आलाय. हा म्हणजे आता हा खूप वर्षांनी भेटलाय मला, आणि आज त्यांनी आमचा वडापाव खाल्ला एवढ्या वर्षानंतर. म्हणजे वडापावच्या दुकानाला खूप वर्ष झाले. कॉलेजमध्ये तर तेव्हा पण होतं दुकान, पण आज खाल्लाय आणि आज बोलतो खूप चांगला वडा आहे. दर दर अथर्व. आता कोई बात नाही. आता तो नेहमी येत राहील आपल्याकडे, असं मी होप करतोय. म्हणजे रहे ना कारण की- शशांक क्यों जा रहे हैं? वहाँ पे मैं रुका हूँ, वहाँ पर एक बंदा है तेरा वाला, मतलब थोड़ा सा मतलब वो नासिक से आया क्यों? लुपिन में काम करता है. हाँ? कौन सा अपार्टमेंट? ढूंढ रहा है, कौन सी है? नहीं तो दोनों जन क्या रहोगे बताया साथ क्या है? डीमार्ट बताया क्या? फ्रेंडशिप पहले मारना किसके साथ? सामने डीमार्ट है, देखो. देखा, नाला बताया सोपारा वाला क्या निकल आगे जाएगा. पीछे कुछ? नहीं वो अपना है. बताऊंगा मैं सबको नाला सोपारा वाला इंसिडेंट. नहीं कभी मर जाएंगे, हंस के मर जाएंगे. वो ना रूम पार्टनर वाला. चोरी गेली. मेरे को भी हंसी आती है. मी का ते का खाल्ला बाई एक वडापाव. तर मित्रांनो, आता दुकान आपलं सगळं सामान संपलेलं आहे आणि 8:30 झाले आहेत आता. तर आता आम्ही लवकरच सगळं आवरायला घेऊ. आज लवकर बंद होतं आहे, मग लवकर घरी जाऊन थोडा आराम करता येईल. सो बघू आता किती वाजता बंद होतं. असं आम्ही नेहमी बोलतो की लवकर संपलं लवकर बंद करू, पण आता बघूया किती वाजता बंद होतं. मित्रांनो, दुकानावरून घरी आलो आम्ही, जेवलो. घरी आल्याला रेकॉर्ड नाही केलं, डायरेक्ट जेवलो आम्ही पहिले तर. आणि आजचा दिवस एवढा फास्ट सेलिंग होता की आम्हाला लगेच समजलं पण नाही आमचे वडापाव कधी संपले. तर ओव्हरऑल आजचा दिवस खूप चांगला गेला. आणि अजून एक गोष्ट, आज आपल्या दुकानाला तिथीप्रमाणे 1 वर्ष झालं कंप्लीट. तर 1 वर्षभरात आम्ही खूप काय गोष्टी बघितल्यात, खूप काय गोष्टी आमच्यासोबत झाल्यात, खूप जास्त गोष्टी आम्ही फेस केल्यात. आणि नशिबाने मी त्या गोष्टी रेकॉर्ड देखील केल्यात. तेव्हा एक प्रसंग आहे जो मी तुम्हाला उद्याशी नक्की शेअर करेन. पावसाचा प्रसंग आहे तो. आणि तेव्हाची मेहनत आणि आत्ताच्या मेहनतीमध्ये काहीही आमच्यामध्ये बदल नाही आहे. फक्त काय बोलतात तर अजून करण्याची आम्हाला हौस आहे, अजून करण्याची आम्हाला इच्छा आहे. तर ती गोष्ट अजून नक्कीच होईल आणि आम्ही ह्यातून सगळ्यातून थ्राईव्ह नक्कीच करू. सो
एव्हरी डे इज इन मोटिवेशन फॉर अस. आणि मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन कीप वॉचिंग, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. डोंट फॉरगेट टू कमेंट. ओके, बाय.